2024चा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसाचा एन्जॉय करण्यासाठी कलिंगूड बीचवरती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। नवीन वर्षाची सुरुवात याच ठिकाणून काही लोक करणार आहेत आणि त्यासाठी एक 31 आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो की लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। जवळपास 80 पेक्षा जास्त हॉटेल्स, रूम्स, रेस्टॉरंट्स, कसिनो हे संपूर्ण बुक करण्यात आलेले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सोशल मीडियावर चर्चा आहे की गोव्याला काही प्रमाणात कमी नागरिक आले, मात्र असं काही आपल्याला याची पाहायला मिळत नाही। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुद्धा सांगितलं की पर्यटन वाढण्यासाठी जे काही पावलं उचलतील पावलं उचलण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। त्यासोबत जे काही पर्यटक आले त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांची सेवा सुविधा पुरवली जाईल यासाठी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आणि जे काही पर्यटक आले त्यांनी सुद्धा या उत्साहाचा आनंद घ्यावा असंही त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे। बघू शकतो की या ठिकाणी समुद्राच्या काठी या बोटिंगमध्ये सुद्धा नागरिक येतात आणि आपल्या जो 31 डिसेंबर आहे ते एन्जॉय करतायत। संपूर्ण परिसरामध्ये लोकांची गर्दी आहे, पाण्यात जो लोक जात आहेत आणि एक प्रकारे रिलॅक्स आणि किंवा नवीन मूडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत हे जोरदार होणार आहे। संध्याकाळ होतं गोवा अजून रंगीतदार होणार आहे। कॅमेरा पर्सन समीर विचारेसह हिरा ढाकणे, TV9 मराठी, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।